कोल्हापुरातील दसरा चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आलं आहे। जब मिल बैठेंगे 5 यार असं म्हणत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री संजय शिरसाट, भरत गोगावले, शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड आणि राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात मूक आंदोलन करण्यात आले। राज्याचे पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यातील मंत्र्यांचे अनेक कारनामे विरोधकांनी जनतेसमोर आणले होते। रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळावं म्हणून राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी होम हवन केल्याचा फोटो राज्यात व्हायरल झाला होता। त्यामुळे त्यांच्यावर टीकेची जोड उठली होती। पावसाळी अधिवेशनादरम्यान मुंबईतील आकाशवाणी आमदार निवास येथे निकृष्ट जेवण दिल्याच्या कारणातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला बेदम मारहाण करून ठोसे लगावले होते। तर राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांचा पैशांनी भरलेल्या बॅगसोबतचा व्हिडिओ राज्यभर प्रदर्शित झाल्यानंतर शिंदे सेने विरोधात राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका मांडत मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली होती। त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र राज्यामध्ये संविधानाचा कशा पद्धतीचा अपमान होईल हे यातून दिसून येतं। संजय शिरसाट असतील, मंत्री माणिकराव कोकाटे असतील, राजेश क्षीरसागर असतील, संजय गायकवाड असतील किंवा जे कोण या मागच्या फलकांवर ज्यांना आम्ही प्रदर्शित केलेलं आहे, मूक प्रदर्शन व मूकदर्शन असं आपण समजूया। या मागचा हेतू एकच आहे की राज्यामध्ये ज्या पद्धतीनं यांचा कारभार चालू आहे, संजय गायकवाड एका गरीबाला मारहाण करतात, वेटरला। माझं त्यांना खुलं आव्हान आहे, तुमच्यात जर धमक असेल तर तुम्ही ताज हॉटेलच्या मालकाला मारू शकाल का? ओबेरायच्या मालकाला मारू शकाल का? काय मुंब्रामध्ये जाऊन तुम्ही हल्ला करू शकता? तर नाही। ते शिरसाट कोण आमदार आहेत ते तर खुलेआम काय त्यांचे उद्योग चालू होते। क्षीरसागर हे टक्केवारी लोकप्रतिनिधी म्हणून घोषित झालेले आहेत। असे बरेचसे या फलकानुसार महाराष्ट्र राज्यातील तमाम जनतेला व कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला आम्ही सूचित करू इच्छितो की हा यांचा प्रादुर्भाव येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण दाखवून द्यावा। यांना जो माज आलेला आहे तो माज जनतेनं उतरावा, एवढीच आपल्या माध्यमातून मी विनंती करतो।